नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाची द्विवार्षिक बैठक घोटी येथील साई श्रद्धा हॉटेलमध्ये उत्साहात संपन्न झाली आहे। या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गोपाळ शिंदे यांची तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। त्याप्रसंगी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार तसेच जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीत पत्रकार संघटनेच्या बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आला। नवनियुक्त अध्यक्ष गोपाळ शिंदे हे सामाजिक कार्य प्रशासनातील अनुभव आणि पत्रकारितेतील विविध विषयांवरील भक्कम पकड यामुळे ओळखले जातात। त्यांच्या निवडीमुळे संघटनेला नवी दिशा आणि गती मिळेल असा विश्वास उपस्थानी व्यक्त केलाय। नवनियुक्त कार्यकारिणी अध्यक्ष गोपाळ शिंदे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गुळवे, उपाध्यक्ष राहुल सुराणा, उपाध्यक्ष युवराज राजपुरे, संघटक गौरव परदेशी सह संघटक मच्छिंद्र रूपवते, सरचिटणीस विशाल रोकडे सह सरचिटणीस विजय कर्णक, खजिनदार किशोर देहाडे सह खजिनदार निलेश काळे, समन्वयक सुनील गाडवे, कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत शिंदे, शाबाश शेख, भगीरथ आतकारी, रामभाऊ नाटे। निवडीनंतर बोलताना शिंदे यांनी संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे एकजुटीने आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी लढण्याच्या भूमिकेतून पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला। या बैठकीत जिल्हा प्रतिनिधी शरद मालुजकर, नवनाथ गायकर, ज्येष्ठ साहित्यिक विजय कर्णक, माजी तालुका अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती पांडुरंग वारुणगसे, नवनाथ गायकर, माजी तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम राठोड, विक्रम पासलकर, विजय बारगजे, जाकीर शेख, प्रभाकर आवारी, राजेंद्र गायकवाड, राम शिंदे, विजय पगारे, केटी राजोळे आदींसह अनेक पत्रकार व मान्यवर उपस्थित होते। शहरातील जनसेवा पतसंस्थेचे अध्यक्ष तुषार बोथरा, माजी अध्यक्ष ललित पिचा, संचालक विठ्ठल काळे, श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे, तालुकाध्यक्ष गोकुळ हिलम, प्रहार संघटनेचे अध्यक्ष सपन परदेशी तसेच गणेश भगत, दर्शन कडू, सतीश बोराडे आदींची उपस्थिती होती। बैठकीचा शेवट पत्रकार एकजुटीचा संदेश देत आणि संघटनात्मक कार्य अधिक सक्षम करण्याच्या निर्धाराने झाला। जिल्हा पदाधिकारी शरद मालुजकर, जाकीरबाई आणि अनेक संघटनांचा प्रवास करून आलेले त्यांनी सांगितलं की आमचे नवनाथ गायकर सर्व पत्रकार बंधू आणि सर्वप्रथम मी नवनियुक्त तालुकाध्यक्ष गोपाळ शिंदे आणि त्यांच्या टीमचं बिनविरोध निवडून आल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यासाठी सर्वांनी जो काही एकोपा दाखवला, सर्वांनी सहकार्य केलं त्यांच्याकडे आणि आपली संघटना काय असते, आपण राजकीय लोकांसारखं न म्हणता आपण किती तत्वज्ञानी आणि समजदार आहोत या आज सर्वांना परामर्श झालेला आहे। त्यामुळे मी सर्व पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त करतो। पत्रकार संघ हा खरा पत्रकारांच्या हितासाठी किंवा त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी स्थापन झाला आणि कार्यकारिणीने तेच काम करायचं असतं। आपल्याला काही राजकीय पुढाऱ्यांना व्यक्तिगत आपण त्या वर्तमानपत्राचं काम करतो, त्या बातमीदारांना आपण त्या बातमी संघटना म्हणून काम करताना आपल्याला पत्रकाराचं कसं जोपासते, त्याला कशी मदत करते, एवढंच उद्दिष्ट आपल्याला ठेवावं आहे। नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाने आतापर्यंत तेच उद्दिष्ट काय म्हणतं आणि जाकीरबाईंनी बोलून दाखवली, दिलगिरी व्यक्त करतो की गेल्या 2.5 वर्षामध्ये माझे 3 अँजिओप्लास्टी झाल्या, दोन्ही फुग्यांचे ऑपरेशन झाले आणि 2.5 वर्ष माझी जवळजवळ खराब होती। त्यामुळे मला जिल्हा संघाकडे असेल किंवा तुमच्याकडे लक्ष देता आली त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आता तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने म्हणा, शुभेच्छांनी म्हणा, आता 100% पहिल्यासारखा मोठे झालेला आहे आणि हा माझा सांगोड ते होती 150 किलोमीटरचा प्रवास एवढा मी स्वतः गाडी चालवून केलेला आहे। जी माझी आपण जी म्हणतो शारीरिक चाचणी या निमित्ताने मला ते आणि इथपर्यंत
इथपर्यंत येण्याचं बळ आपल्यामुळेच मिळालं. आपण जर एवढ्या संख्येने इथं नसतात आणि आपले पूर्वज पण जर आलेले होते तर मला तेही बळ मिळालं नाही. जाऊ द्या 2-3 जण आहेत काय जाऊन देते म्हणजे हा एक जो काही माहोल तयार झाला त्यामुळे मला एक शारीरिक आणि आत्मिक ताकद आपल्या रूपाने मिळाली आणि मी पण शाकीरभाई आपल्याला कदाचित दाखवत नसेल की आपल्या प्रकरणामध्ये आपल्या प्रकरणामध्ये जिल्हा संघटना आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन पण देतो. म्हणजे या गोष्टी कदाचित कालाच्या वर्गामध्ये तुम्ही विसरणार. अशोक शिंदे यांचं निधन झालं. त्यांच्या इथे याच्यामध्ये बरेच अडचणी होत्या. तरी आपण सर्व ते मॅनेज करून सगळ्या गोष्टी करू तिथे बोलू परिवार ते मॅनेज केलं आणि त्यांना 20,000ची मदत केली. 80,000ची मदत आपण त्या ठिकाणी 20,000 दवाखान्याचा खर्च आणि 80,000 त्यांना घरी जाऊन त्यांना आपण चेक हे काम जे आहे हे आपण पत्रकारांसाठीच करतो आणि ते 80,000 आपण कुठून राजकीय व्यक्तीकडून मागून त्यांना दिले नाही. ते आपले स्वतःच्या हक्काचे पत्रकार संघटने स्वामी गायकरांना पैसे म्हणजे अशा ज्या काही गोष्टी आहेत परंतु जिल्हा संघ पत्रकारांच्या बाबतीत कधी मागे राहिलेला नाही. राहिला संघटनेच्या कामकाजाच्या बाबतीत मला एकच सल्ला दिला बोलणार आपण जी नवीन कार्यकारिणी निवडली त्यांनी पुढे काम करायचं नाही. परंतु मागचे जे कार्यकारिणी आहे त्यांनी असं समजायचं नाही की आता आमची मुदत संपली आता आमचं कर्तव्य संपलं आता पुढचे पार. मागच्यांनी देखील जे नवीन आहेत त्यांच्या हातात हात घालून ते काम पुढे न्यायचे. आता जिल्हा संघ आपला पुढे चाललेला आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये निवडणुका होत आहेत. जरी 2.5 वर्षाचा कालावधी गेला तरी लोक आपली प्रत्यक्ष करत थांबले. मला जिल्ह्यातल्या आपल्या प्रकरणाचं कौतुक वाटतं जे आपल्या आहेत की एवढ्या 2.5 वर्षामध्ये त्यांना अनेक प्रलोभनं आली की आमच्या संघटनेच्या परंतु गेले नाही. वेट अँड वॉच थांबलेत ते आपल्यासाठी आणि त्याच्यामुळे मला अभिमान आहे आपल्या लोकांना. आता मला नवीन आणि जुन्या लोकांनी एकच सांगितले की माझं उदाहरण 2015 साली मी पदाचा राजीनामा मी आताही काम करतो. पण मी असं म्हटलं नाही की आता मी नाही आहे अण्णा पाटील संघटनेचे तुम्ही पाहिजे आता माझं घेतलं. पण का संघटना आपण केली नाही ठीक आहे. आपल्याला माहिती आणून दिलेली नाही त्याच्यासाठी आपल्याला रस्ता पाहावा लागला. नाशिक शहरामधल्या मोठ्या संपादकांची संघर्ष करावा लागला. काही संघर्ष करावा लागला. त्यांच्याशी वाईटपणा घ्यावा लागला. जी अनेक धमक्या पण मला आल्या. तांदूळ घ्यावं लागतं परत जावं लागतं मध्ये काही होऊ शकतं तरी आपण त्या गोष्टीला घाबरून येण्यासाठी एवढी ताकद ही फक्त कोणामुळे मिळते. सर्व पत्रकारांचे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने एकदा अभिनंदन व आभार मानतो. या ठिकाणी या निवडणूक प्रक्रियेमध्ये विरोध झालेल्या पदांमध्ये इगतपुरी तालुका माणूस पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्री गोपाळ शिवराम शिंदे यांची बहुमताने या ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर सखाराम शिंदे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. बरोबर. त्यानंतर श्री युवराज सुरेश राजपुरे यांची उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड झाली आहे. त्यानंतर राहुल कांतीलाल सुराणा यांची या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. त्यानंतर विशाल अशोक रोकडे यांची सरचिटणीस म्हणून या ठिकाणी निवड झाली आहे. विजय कुमार रामजी कर्डक यांची सरचिटणीस म्हणून निवड झाली आहे. किशोर भीमराव देहाडे यांची खजिनदार म्हणून या ठिकाणी निवड झाली आहे. दिनेश पंढरनाथ काळे यांची सहखजिनदार म्हणून निवड झाली आहे. गौरव लक्ष्मण परदेशी यांची संघटक म्हणून
या ठिकाणी निवड झाली आहे. तर मच्छिंद्र पांडुरंग रुपवते यांची सहसंघटक म्हणून या ठिकाणी निवड झाली आहे. सुनील निवृत्ती गाडवे यांची समन्वयक म्हणून निवड झाली आहे. या ठिकाणी 4 कार्यकारी सदस्य या ठिकाणी बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये लक्ष्मीकांत बैरू शिंदे, शाहबाज रशीद शेख, भगीरथ कचरू आजकरी व रामभाऊ निवृत्ती नाठे या ठिकाणी सर्व कार्यकारिणी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन करतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.